नमस्कार, पाहूया आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. खानदेशात आवक रखडली. 6,500 ते 6,800 रुपये दराने विकावा लागत आहेत शेतकऱ्यांना कापूस. दर हमी भावापेक्षा कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. आता घरी बसूनच करा तुमचं आधार अपडेट. त्यासाठी तुमचं नाव, मोबाईल पत्ता घरीच बदलता येणार आहे. नवीन आधार ॲपमध्ये मिळणार सुविधा. कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. लाखो लोकांचा वेळ वाचणार असून याचा मोठ्या प्रमाणात फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. नैसर्गिक शेती स्वीकारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना आव्हान. तमिळनाडूमध्ये नैसर्गिक शेतीची प्रगती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले प्रभावित. शेतात काय पेरायचं, कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप. कृषी विभागाने महाविस्तार ॲप हे नुकतेच सुरू केले आहे. या ॲपमधून पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत सर्व माहिती, हवामान अचूक अंदाज, पीक सल्ला, बाजारभाव या सर्व गोष्टीचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ॲपचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे. केळी दरात 4.5 महिन्यानंतर सुधारणा. काश्मीरात मिळतोय केळीला 2,000 रुपये दर. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीचे लागले लक्ष. लाडक्या बहिणीचा हप्ता हा महिलांसाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे. आचारसंहितेच्या मर्यादा असूनही लाभ वेळेवर मिळावा यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. डिजिटल 7/12 उतारा आता सर्व कामासाठी ठरणार वैध. 7/12 उतार्याला कायद्याने वैधता देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना घरबसल्या सेवेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्षात लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. वीज समस्येमुळे शेतकरी त्रस्त. सोमवारी करणार हल्लाबोल. रब्बी हंगामात वीज पुरवठा अपुरा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढला संताप. 70% शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेमुळे कमी दरात व्यापाऱ्यांना विकल्या मक्का. माल विकल्यावर हमी भावासाठी झाली सुरू नोंदणी. शेतकऱ्यांमध्ये वाढला संताप. CCI वाढवणार कापूस खरेदीची मर्यादा. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. रब्बी पीक कर्ज वितरण संथ गतीने. कर्ज वसुली थांबल्याचा परिणाम. राज्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ 2 लाख शेतकऱ्यांना 4,2500 कोटी रुपये. हमी भावाने मका खरेदी सुरू. राज्यात केवळ 55 खरेदी केंद्रे. नोंदणीची मुदत 15 डिसेंबर. राज्यात मक्याचे दर हमी भावाच्या तुलनेत 35 ते 40% घसरल्यामुळे शेतकरी झाले हवालदिल. मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता. कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील माती परीक्षणाचे निष्कर्ष. मराठवाड्यातील 8,000 माती नमुन्याचे घेतले परीक्षण. ज्वारीचा आतापर्यंत 9.5 लाख हेक्टरवर पेरा. यंदा पेरणी कालावधी लांबला. यंदा क्षेत्र घटण्याचा अंदाज. जनसंपर्क कायम ठेवा. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी संवाद साधला असता राज्यातील भाजप खासदारांना दिला कानमंत्र. शेतकऱ्यांना आता अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ ऑनलाईन. महा-DPT पोर्टलद्वारे करता येणार अर्ज. कृषी मंत्र्याची मोठी घोषणा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महा-DPT पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. PM किसान सन्मान निधी योजनेत फिल्टरमुळे लाभार्थी संख्या घटली. PM किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात झाला जमा. जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली. प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्याचे निर्देश. सततच्या पावसामुळे शेवग्याला 40,000 क्विंटलपर्यंत बाजारात मिळतोय भाव.